आणि महापौर साहेब, सन्माननीय सभागृह, मागच्या जवळपास 1 घंट्यापासून आपण खिल्लारी या विषयात बोलतोय. त्या भगिनी अनिताताई गेल्या. मला वाटतं नंदपूरच्या काळात त्याला मंजुरी झाली होती, त्यामुळे नाही चुकीच्या अर्थाने कृपया घेऊ नका. त्या काळामध्ये मंजुरी झाली होती, त्यावेळेस मी पण सभागृहात होतो. मी स्वतः याच्यावर जवळपास 3 तास बोललेलो आहे या विषयावर. तो महापौर विषय असा आहे की याचा टेक्निकल नॉलेज त्यांना आहे, नेमकं काय राहिलंय, काय झालंय, काय नाही झालंय, याच्यामुळे तो प्रश्न आला आणि आपण 1 तास त्याच्यावर चर्चा करतोय. खिल्लारीच्या संदर्भाने विषय आहे म्हणून राहण्याच्या पण काही गोष्टी आपल्या काही सन्माननीय नगरसेवकांनी मांडल्या. परंतु माझं म्हणणं असं आहे की खिल्लारीचा विषय 13-14ची वर्क ऑर्डर आहे, आहे 10 वर्ष वयाने पण त्याचं संपलेलं असेल, 1 वर्ष राहिले कारण निश्चित तेवढं तरी तुम्ही ठेवलं. त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या, महापौर साहेब आपल्यालाही कल्पना असेल, आपणही मला वाटतं जेव्हा सभागृहात होता, रेल्वे स्टेशन परिसर आहे किंवा आता जंजाळ साहेबाच्या मागचा मालावाड विद्यार्थी किंवा रोशन हाऊसिंग सोसायटी असेल, या भागामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आहे त्यावर वारंवार आम्ही हा सगळा विषय बोललेलो आहे. दुर्दैवाने नेहमीप्रमाणे पुढे काय झालं नाही, हा भाग वेगळा. परंतु माझं म्हणणं असं आहे की खिल्लारीने जे काम केलंय त्याचं सगळं वीज झालं असेल, आपलं डिपॉझिट आपण दिलं असेल, त्याचा ओव्हरटाईमचा पिरियड पण आता संपत आला आहे, तो सगळा वारा विस्तार गुंडाळून निघून गेलेला आहे. अननेसेसरी आपण त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की आपण त्याच्यावर आता नेमके काय लूप होत आहे, नेमक्या कुठे त्रुटी आहेत. जसं आपण वारंवार काही नगरसेवकांना सांगत होतो की काही लोकांनी डायरेक्ट पाणी सोडलंय, तर त्याच्यावर आपण कार्यवाही करणार का, नोटीस देणार का. पण नगरसेवकाचं म्हणणं असं काय करायचं हा तुमचा विषय आहे. त्यांना नोटीस द्यायची, त्यांचं ड्रेनेज बंद करायचं, पण नाल्यामधून वाहणारं पाणी लोकांना त्रासदायक होतंय, आरोग्याच्या दृष्टीने ते योग्य नाही. म्हणजे खिल्लारीने करावं, महापालिकेने करावं, नोटीस द्यावी, कोणाचं अतिक्रमण तोडावं, हा सगळा विषय टेक्निकल विषय आहे. तनपुरे साहेबांनी त्यांच्या टीमनी पाहावं. परंतु नागरिकांची रोज रिॲक्शन नगरसेवकांना करायला लागते आणि या खिल्लारीच्या चुकीच्या कामकाजामुळं अनेक भागांमध्ये पाणी तुटतंय, काही ठिकाणी रिव्हर्स पाणी जातंय, काही ठिकाणी लेवल मॅच नाही आहेत, काही ठिकाणी परवा ते एलजीएम मी तनपुरे साहेबांना बोललो, चेंबर बनवलं आहे, आतमधून प्लास्टर नाही, विटा ढासळतात, चेंबर बंद झालं, नाली बंद होऊन जाते. या सगळ्या गोष्टी आहेत, पण याच्यावर कोणीही मॉनिटरिंग करत नाही, हा यातला गंभीर विषय. माझी महापौर साहेब आपल्याला विनंती आहे की या पूर्ण प्रोजेक्टचं एक ऑडिट व्हायला पाहिजे, टेक्निकल ऑडिट व्हायला पाहिजे. मला कोणाला दोष द्यायचा किंवा त्याच्यावर कारवाई करा किंवा त्याला दंड करा हे माझं म्हणणंच नाही, पण त्याचं टेक्निकल ऑडिट केलं आणि त्याच्यात आता सद्यस्थितीत काय त्रुटी आहे त्या जर आपण दुरुस्त केल्या तर मला वाटतं हे सगळं स्मूथली होईल. माझी आपल्याला विनंती आहे की आपण सूचना करावी, टेक्निकल ऑडिट करून जे आवश्यक दुरुस्त्या आहेत त्या तातडीनं करण्याच्या सूचना आपण कराव्यात, एवढी माझी विनंती आहे. धन्यवाद.